ज्योतिपुंज या नरेंद्रभाई मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद 2008 साली प्रसिद्ध झाला. याच अनुवादित पुस्तकात स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांचं मराठीतील आशीर्वचन धन्य ते महापुरुष मला गवसलं. या प्रभावी आशीर्वचनातील शेवटच्या भागात स्वामीजींनी नरेंद्रभाईंना शुभेच्छा देताना नरेंद्रभाईंना भविष्यात देश पातळीवर मोठी जबाबदारी मिळावी व त्यांनी देशाला दिशा द्यावी अशा शुभेच्छा दिल्या होत्या. 2014 साली स्वामीजींचं हे आशीर्वचन तंतोतंत खरं ठरलं आणि आज लागोपाठ तिसऱ्यांदा नरेंद्रभाई पंतप्रधान झालेले आपण सगळेजण पाहत आहोत. निरपेक्ष, निस्वार्थ व त्यागी संन्याशाच्या शब्दांचं सामर्थ्य यातून अनुभवास येते, यात शंका नाही. स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांच्या आशीर्वचनाचा हा तिसरा आणि अंतिम भाग आहे. या आशीर्वचनाचा पहिला आणि दुसरा भागही आपण अवश्य ऐकावा व पाहावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो. चला ऐकू तर स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांचं नरेंद्र मोदी यांच्या ज्योतिपुंज या पुस्तकाला लाभलेलं आशीर्वचन. धन्य ते महापुरुष, धन्य ते महापुरुष. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक आपल्या प्रांताला, राज्याला विसरून जातो. तो केवळ आपल्या भारतमातेला स्मरणात ठेवतो, हे त्यांचे वैशिष्ट्य असते. डॉक्टर प्राणलाल दोशींनी सौराष्ट्र भागात भरपूर काम केले. त्यांना कोण विसरू शकतो? लहान लहान गोष्टींमधून ते मोठमोठे संदेश देत असत. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचेही सोने होते. तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या आयुष्याचे त्यांनी जणू सोनेच केले. माननीय काशीनाथरावांनी महाराष्ट्रातून येऊन मोठे काम उभारले. त्या काळात खेडा जिल्ह्यात प्रचार करणे फार अवघड काम होते. दुसऱ्या विचार प्रवाहाचे लोकही येथे सक्रिय होते. पण आपल्या कर्मठ कार्यशैलीतून त्यांनी उभारलेले कार्य सर्वांच्या स्मरणात आहे. श्री तळवलकर महाराष्ट्रातून आले होते. त्यांनी मोठे काम केले. समाजाला व्यापक दिशा व शक्ती दिली. आपल्या शरीराची चिंता न करता गुजरातच्या खेड्यापाड्यांमध्ये तरुणांचे गट तयार करून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विस्तार केला. पूजनीय के. शास्त्रीजींना सद्गुणांची एक प्रतिमूर्ती मानल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. एवढे मोठे विद्वान असूनही त्यांच्यातील विनम्रता लक्षात येण्यासारखी होती. दोघा विद्वानांना मी जवळून पाहिले आहे. विद्वत्ता असूनही त्यांच्यातील विनम्रता अंतःकरणाला स्पर्श करणारी होती. एक के. शास्त्रीजी तर दुसरे होते कृष्णशंकर शास्त्रीजी महाराज. मी या ठिकाणी के. शास्त्रीजींचा उल्लेख केवळ यासाठी करीत आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी आपले नाते कायम ठेवले. आपण एवढे मोठे विद्वान आहात, संघाशी संबंध तोडले तर तुम्हाला एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू करू असे त्यांना सांगणारे अनेक लोक होते. यावर शास्त्रीजींचे उत्तर असे, संघ तर माझ्या रक्तातच आहे. मला जगातील पद नको, परमेश्वराचे आशीर्वाद हवेत. भगवान श्रीकृष्णाची आराधना करीत ते आपल्या पूजेत मग्न असत. प्राचीन परंपरेनुसार ते आपले जीवन जगले. कुणाच्याही घरी अन्न न घेण्याच्या आपल्या आचारशास्त्राचे पालन करीत हरिजनांना आपल्या घरी बोलावून त्यांच्या हृदयातही आत्मीयतेच्या भावना निर्माण करणाऱ्या के. शास्त्रीजींचे विस्मरण कसे होऊ शकते? ते दररोज लेखन करीत. मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहिले ते लेखन करतानाच पाहिले. 1-2 वेळा त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मी शंकराचार्य पदावर विराजमान होतो. मी पाहिले शास्त्रीजींच्या आजूबाजूला केवळ पुस्तकेच पुस्तके होती. पुस्तकांसोबत चर्चा करणे, त्यांच्यासोबतच झोपी जाणे हे त्यांच्या जीवनात दिसत होते. वास्तविक पुस्तकांचे व्यसन ज्यांना लागते त्यांना त्यात फार आनंद मिळतो. जगात मित्र आपली मैत्री निभावतात वा निभावतही नाहीत,
पुस्तकांसोबत मैत्री असल्यावर शत्रुत्व कधी होत नाही. पुस्तकाचा कंटाळा आला तर एखादे चिन्ह टाकून पुस्तक बंद करा. 20 वर्षांनी ते पुस्तक उघडले तरी तुम्ही ठेवलेले चिन्ह तेथेच सापडेल. पुस्तक तुम्हाला रडून रागावून इतके दिवसांनी भेटत आहात असे कधी विचारणार नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा पुस्तकाची भेट घ्या. त्यांची सर्वात घनिष्ठ मैत्री पुस्तकांसोबत होती. असे होते महामहोपाध्याय माननीय के.का. शास्त्रीजी. राजकारणात राहून आपल्या प्रेरणा स्रोतांचे स्मरण करणे हे कठीण काम आहे. ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, जीवनाचे कल्याण झाले, त्यांचे सतत स्मरण ठेवले पाहिजे. ते होत आहे हे पाहताना मला अतिशय आनंद होत आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते प्रचारक ते लोकप्रतिनिधी, त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर राहून माननीय नरेंद्र मोदी यांनी या सर्व सात्विक महापुरुषांचे स्मरण करीत त्यांच्या कार्यांचे, कर्तृत्वांचे, समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचे वर्णन केले आहे. श्री नरेंद्रभाई मोदी यांच्याशी माझी जुनी ओळख आहे. माझ्याबद्दल त्यांना आदर आहे आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे, कारण राजकारणात राहूनही ते एक चांगले आदर्श आहेत. साधारणतः राजकीय नेते आपल्या 2-4 वर्षांच्या कार्यकाळातच वैभवाच्या राजमहालात रममाण होऊन जातात. पण आजच्या काळातही प्रामाणिकतेचा आदर्श प्रस्थापित केला जाऊ शकतो हे नरेंद्र मोदींनी आपल्या व्यक्तिगत जीवनातून दाखवून दिले आहे. जेव्हा कोणतीही व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालत असते तेव्हा असत्याच्या मार्गावरून चालणाऱ्यांना त्रास तर होतच असतो. श्री नरेंद्र मोदी हे प्रकाशाचे मार्गस्थ आहेत. धाडसपूर्वक त्यांची वाटचाल सुरू आहे. एक अतिशय चांगले पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांना मी असंख्य शुभेच्छा देत आहे. परमेश्वराने त्यांच्यातील साहित्यिक जागा ठेवावा. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाने देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साऱ्या देशाला त्यांनी प्रभावित करावे. जी जबाबदारी त्यांच्याकडे सध्या आहे त्यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांना मिळावी. त्यातून देशाला दिशा मिळावी, समाजाला बळ मिळावे, दुष्टांना भय वाटावे आणि सज्जनांना अभय मिळावे. श्री नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकासाठी आशीर्वचन भूमिका लिहिताना मला अतिशय आनंद झाला. श्रेष्ठ पुरुषांच्या जीवनचरित्राचे स्मरण करणे हे माझ्यासाठी एक आनंदाची बाब आहे. पुस्तकाची भूमिका तर ते कोणाकडूनही लिहून घेऊ शकत होते, पण त्यांनी मला आग्रह केला, एक प्रकारे आदर दिला. मी त्यांना शुभेच्छा देत आहे. परमेश्वराने त्यांना कुशल ठेवावे आणि केवळ गुजरातचीच नाही तर साऱ्या देशाची सेवा करण्याची संधी त्यांना द्यावी. परमेश्वराजवळ माझी हीच प्रार्थना आहे. मनःपूर्वक धन्यवाद.